बाण मुलीवरती उघड्या जागेवरती बलात्कार होत होते. हिंदूंनी कमवलेलं धन धान्य, दिल्लीचे मुघल, विजापूरचा आदिलशहा, नगरचा निजामशहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा सर्व धन धान्य लुटून नेत होता. गुलाबी शिवाय तुमच्या आमच्या वाट्याला काहीच नव्हतं. पण त्याच काळात राजमाता मासाहेब जिजाऊन आपलं मागणं महाराजांकडे केलं. महाराजा, घारीला घरट हवंय, घारीला घरट हवंय. एकही किल्ला स्वराज्याच्या ताब्यात नाही आहे. घारीला घरट हवंय. आणि हीच मासाहेबाची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवा मासाहेबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाले. जय भवानी जय जगदंबे. शिवाजीचं नाव काढता बरोबर आदिलशाच्या तबियतचे घोडे पाणी पित होते. एवढा दरारा होता माझ्या राजाचा. सर्वांनी खाली माना घातलं.
बोलवून घेतलं दाजीला पाहिलं दप्तराला. दाजीला दप्तर उघडलं. दादू हमें मरगट्टे का चिवा पकड़ लाना है. बोलिए समय ठीक है. ये काजी खरं बोललं. हुजूर समय ठीक नहीं है, मत जाओ, दगा होगा, मत जाओ. ये काजी खरं बोललं. खानाचा क्रोध ठेवला, खानाचा क्रोध ठेवला, खानाचा क्रोध ठेवला. दाजीच्या धरलं मुंडीला आणि दाजीची मुंडे ढकली. एका ठोक्यात दाजी मारला. पहिला मारला म्हणून दुसरा बोलवला. बताइए हमें वो मरगट्टे का चिवा पकड़ कर लाना है. समय ठीक है. पहिला काजी मारला होता म्हणून दुसरा काजी म्हणतो हुजूर समय बहुत ठीक है. जाओ जाओ जाओ. समय ठीक है. जाओ. निघा महाराज. बडी बेगम साहेबांना खाना दाना वैरण हत्ती घोडे बैठा सगळं पैसे दिलं. निघाला महाराज अफजल खान. मग तितक्यात पत्नी आडवी आली. कहाँ जा रहे हो? हट जाओ. मरगट्टे का लौंडा पकड़ने जा रहा हूँ. हट जाओ. बच जाओ. दगा होगा. हमने ऐसा सुना है शिवाजी भूत है. बायको म्हणू लागले. हट जाओ. वो शिवाजी कभी दिखता है, कभी हवा में दबा होता है. दगा होगा. बच जाओ. एका ठोक्यात बायको मारली. उचलून फुटपावडीत फेकली. 64 बायका होत्या अफजल खानाला. 64 बायका. धिप्पाड देहाचा अफजल खान. एका ठोक्यात बायको मारली, फेकली, निघाला. तुम्ही म्हणशाल एवढ्या ताकदीचा अफजल खान हा लय मोठ्या गोष्ट असेल. अरे तो एका भट्यारणीचा पोरगा होता. भट्यारणीचा. मोठ्या घरची पोरं ताकदवान राहतात असं नाही. एका भट्यारणीचा मुलगा होता. तो भट्यारणीचा. त्याची आई आदिलशाहच्या कबिलात काम करत होती, भांडर असल्याची. आणि हा अफजल खान नुसता खात होता आणि झोपत होता. एक दिवशी आदिलशाहची वरात निघाली. आदिलशाह हत्तीवर आहे आणि त्या सर्व गर्दीमध्ये हा अफजल खान गेला आणि त्या हत्तीचं शेपूट धरून हत्ती उलटा वळला. आदिलशाह म्हणाला, कौन है? ये हाथी पीछे खींच रहा है. हत्ती हंडाळ्या माहुताला सांगितलं, हुजूर एक बेटा हाथी की दुम पकडकर पीछे खींच रहा है. आदिलशाहनं पाहिलं तर हे बमाड्याचं तामाडे हत्ती धरून उलट वळत होतं. खाली उतरला तो खाली आणि त्याला विचारलं, कौन है तो? मेरा नाम अफजल खान है. क्या करता है? बस खाता है और सोता है. कुछ काम कुछ भी नहीं. अफजल खानानं ठरवलं, आदिलशाहनं ठरवलं, एवढ्या ताकदीचा माणूस आपल्या कामाचा आहे. हत्तीला उलट बोलतोय म्हणून अफजल खानाला कामाला ठेवलंय. हत्तीच्या ताकदीचा काळ्या दगडाचा कोरीव पुतळा आणि निघाला अफजल खान. खाना दाना वैरण हत्ती घोडे सगळे घेऊन निघाला. खानाचा मोर्चा तुळजापुराच्या दिशेने निघाला. खाते खाते खान मंडळी खानाच्या सोबत आहे. पाहता पाहता खान तुळजापुराला महाराज अष्टमहाभुजाच्या समोर आला. अरे त्या पाप्यानं हरामखोरानं अष्टमहाभुजावरती घणानं वार केला.
आणि खानाचा मोर्चा पंढरपुराच्या दिशेनं निघाला. हजारो वारकरी सैलावला पळू लागले. मठ मंदिर उद्ध्वस्त करू लागला. आणि पाहता पाहता तो अफजल खान बारामतीच्या दिशेनं वाईकडे निघाला. छत्रपतीच्या कानावरती वार्ता गेली. 9:20 वार्ता पोहोचली.